नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्र राज्याचा 2026चा अर्थसंकल्प हा खालीलपैकी कोणी सादर केलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, मुख्यमंत्री, जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प हा राज्याचे अर्थमंत्री जे की देवेंद्र फडणवीस आहेत, तर त्यांनी विधानसभेमध्ये सादर केलेला आहे. तर भारतीय संविधानातील जे कलम आहे, कलम 202 काय आहे? भारतीय संविधानातील कलम 202 या कलमानुसार राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री हे वार्षिक वित्तीय विवरणपत्र विधानसभेमध्ये मांडतात. प्रश्न क्रमांक 2. भारतातील पहिले AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यालाच मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अंगणवाडी केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. तर महाराष्ट्रातील पहा नागपूर या जिल्ह्यामध्ये काय आहे? महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यातील वडधामणा गावाचं नाव काय आहे? वडधामणा या गावामध्ये पहा भारतातील पहिले AI आधारित अंगणवाडी केंद्र हे सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 3. गौतम बुद्ध यांचा जन्म पुढीलपैकी कोठे झाला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, लुंबिनी. लुंबिनी हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे? तर ते नेपाळ या देशामध्ये आहे. तर गौतम बुद्धाचा हा जो जन्म आहे तर तो पहा इसवी सन पूर्व 563 कधी? गौतम बुद्धांचा जन्म हा इसवी सन पूर्व 563 नेपाळमधील लिंबुनी या ठिकाणी झालेला होता. तर त्यांचं बालपण हे जे आहे तर ते पहा कपिलवस्तू या ठिकाणी गेलेले होते. तर गौतम बुद्ध हे जे आहेत तर ते पहा शाक्य कुळातील राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांचा तो मुलगा होता. प्रश्न क्रमांक 4. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर पुढीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, ग्रामपंचायत. तर पहा, पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर हा ग्रामपंचायत आहे. तर भारतामध्ये पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडलेली होती? तर ती बलवंतराय मेहता या समितीने. कोणत्या? बलवंतराय मेहता या समितीने पहा 1957 कधी? 1957 पंचायत राज व्यवस्थेची संकल्पना ही मांडलेली होती. तर भारतामध्ये पंचायत राजची सुरुवात केव्हा झालेली आहे? सुरुवात तर 2 ऑक्टोबर 1959. लक्षात ठेवा दिनांक. भारतामध्ये पंचायत राजची सुरुवात ही 2 ऑक्टोबर 1959 या दिवशी राजस्थान या राज्यामध्ये. कुठे? राजस्थान या राज्यातील नागौर या जिल्ह्यामध्ये पंचायत राजची सुरुवात झालेली होती. तर पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर ते पहा आपलं महाराष्ट्र हे राज्य नवे राज्य ठरलेलं आहे. की तो पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे राज्य नवे राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 5. अनिल या नावाने लेखन करणारे साहित्यिक खालीलपैकी कोण आहेत? तर अनिल या नावाने लेखन करणारे साहित्यिक हे पहा ऑप्शन क्रमांक 1, आत्माराम रावजी देशपांडे. कोण आहेत? आत्माराम रावजी देशपांडे आहेत. तर आत्माराव देशपांडे यांचे पहा मुक्तछंद आणि दशपदी हे त्यांचे 2 पहा काव्य प्रकार लोकप्रिय आहेत. प्रश्न क्रमांक 6. रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते जीवनसत्व महत्त्वाची भूमिका बजावतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, जीवनसत्व के, व्हिटॅमिन के. तर पहा, रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये व्हिटॅमिन के हे जीवनसत्व महत्त्वाची भूमिका बजावतो. तर जखम झाल्यावर रक्त जास्त वाहू जाऊ नये म्हणून रक्ताची गुठळी होण्यासाठी व्हिटॅमिन के अत्यंत आवश्यक असते.
प्रश्न क्रमांक 7, राईस ऑफ द मराठा पॉवर म्हणजेच मराठी सत्तेचा उदय हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी राईस ऑफ द मराठा पॉवर हा प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. तसेच न्यायमूर्ती रानडे यांचा पुण्यामध्ये विमोचक मंडळाच्या स्थापनेमध्ये सहभाग नोंदवलेला होता. तसेच त्यांनी पहा प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये पुढाकार हा घेतलेला आहे. तर पुण्याच्या पहा सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये त्यांनी सहभाग हा होता. तर न्यायमूर्ती रानडे हे जे आहे तर ते मुंबई हायकोर्टात न्यायाधीश होते. तसेच न्यायमूर्ती रानडे यांना पहा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. न्यायमूर्ती यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. तर या राजस्थान राज्याचे एकूण क्षेत्रफळ जे आहे तर ते पहा 3,42,239 चौरस किलोमीटर. काय की राजस्थान या राज्याचे क्षेत्रफळ हे 3,42,239 चौरस किलोमीटर इतके आहे. तर तसेच पहा मध्य प्रदेश हे जे राज्य आहे तर ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर ते पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे? सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर ते पहा गोवा हे राज्य आहे. कोणतं आहे? गोवा हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 9, इस्रोचे पूर्ण रूप म्हणजेच फुल फॉर्म काय आहे? तर इस्रोचे पूर्ण रूप हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. काय आहे? इस्रोचा फुल फॉर्म हा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. तर इस्रो ही पहा भारताची मुख्य अंतराळ संस्था असून हिचे जे मुख्यालय आहे तर ते पहा बेंगलुरू या ठिकाणी आहे. कुठे? बेंगलुरू या ठिकाणी आहे. तर इस्रोची स्थापना ही केव्हा करण्यात आलेली आहे तर ती 15 ऑगस्ट 1969 मध्ये 15 ऑगस्ट 1969 या दिवशी इस्रोची स्थापना ही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 10, खाली दिलेल्या राज्यापैकी कोणत्या राज्याला सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. तर पहा उत्तर प्रदेश या राज्याला सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा आहेत. तसेच आपलं महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर ते पहा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्र राज्याला पहा लोकसभेच्या एकूण 48 जागा आहे. किती? 48 जागा आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल हे राज्य आहे. तर पश्चिम बंगाल या राज्याला लोकसभेच्या एकूण पहा 42 जागा आहेत. किती? 42 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 11, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी. तर साने गुरुजी यांनी पहा मे 1947 मध्ये कधी? मे 1947 मध्ये साने गुरुजी यांनी पंढरपूर येथे अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून आमर उपोषण हे केलेले होते. तर साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे तर ते पांडुरंग सदाशिव साने. काय आहे? पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव आहे. तर साने गुरुजी यांनी पहा एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्याचं नाव काय आहे तर ते श्यामची आई. काय आहे? श्यामची आई हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 12, युद्धामुळे अलीकडेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा इराण. तर युद्धामुळे अलीकडेच पहा इराण या देशाच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू हा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 13, कॅम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचा फुल फॉर्म काय आहे? तर कॅम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 1 लोकल एरिया नेटवर्क. काय आहे? लॅनचा फुल फॉर्म हा लोकल एरिया नेटवर्क कसा होतो?
प्रश्न क्रमांक 14, निर्भया निशा हा महिला सुरक्षा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, केरळ. तर महिलांच्या रात्रीच्या प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी केरळ पोलिसांनी निर्भया निशा हा महिला सुरक्षा उपक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याचा अधिकृत राजमासा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, सिल्वर पॉम्पलेट. तर पहा महाराष्ट्र सरकारने 2023मध्ये कधी महाराष्ट्र सरकारने 2023मध्ये सिल्वर पॉम्पलेटला अधिकृत महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा म्हणून घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 16, खाली राज्यापैकी कोणते राज्य हे भारत चीन सीमेला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मणिपूर. मणिपूर हे राज्य भारत चीन सीमेला लागून नाही. तर मणिपूर हे जे राज्य आहे तर ते पहा म्यानमार काय म्यानमार या देशाच्या सीमेला लागून मणिपूर हे राज्य आहे, चीन या देशाच्या नाही. प्रश्न क्रमांक 17, कॅम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जावा भाषेला कोणत्या कंपनीने बनवलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन मायक्रोसिस्टीम. तर कॅम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जी जावा भाषा आहे तर त्या भाषेला पहा सन मायक्रोसिस्टीम या कंपनीने बनवलेले आहे. प्रश्न क्रमांक 18, सॉफ्टवेअरमध्ये आलेले बग हे एक प्रकाराचे काय असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा एरर. तर प्रोग्रॅमिंग कोडमध्ये राहून गेलेली चूक म्हणजे बग, ज्यामुळे सॉफ्टवेअर चुकीचे रिझल्ट देते. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, कावेरी. तर कावेरी ही जी नदी आहे तर ती महाराष्ट्रामधून वाहत नाही. तर कावेरी ही जी नदी आहे तर ती पहा भारतातील कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते, जे की तापी, गोदावरी आणि कृष्णा या ज्या नद्या आहेत तर ते महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 20, नवी दिल्लीतील प्रतिष्ठित मार्ग असलेल्या राजपथाचे नवीन नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कर्तव्यपथ. तर नवी दिल्लीतील प्रतिष्ठित मार्ग असलेल्या राजपथाचे नवीन नाव हे पहा कर्तव्यपथ असं आहे. प्रश्न क्रमांक 21, ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा दूध उत्पादन. तर ऑपरेशन फ्लड हे जे आहे तर ते पहा यालाच श्वेत क्रांती असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? श्वेत क्रांती असे म्हटले जाते. जे की ऑपरेशन फ्लड हे जे आहे तर ते पहा वर्गीस कुरियन काय आहे? वर्गीस कुरियन हे या क्रांतीचे जनक मानले जाते. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तामिळनाडू. तर पहा तामिळनाडू या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात नाही. तर सध्या भारतामध्ये पहा एकूण 6 राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात आहेत. तर ते 6 राज्य कोणकोणते आहेत? तर पहा पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र, दुसरं आहे उत्तर प्रदेश, तिसरं आहे आंध्र प्रदेश, चौथं आहे पहा कर्नाटक, 5वं आहे बिहार आणि 6वं आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 23, कॅम्प्युटर साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 2 डिसेंबर. तर जगभरामध्ये संगणकीय कौशल्याचा प्रसार करण्यासाठी 2 डिसेंबर हा दिवस कॅम्प्युटर साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCG लस टोचली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा क्षयरोग. यालाच पहा आपण TB असे म्हणतो. तर क्षयरोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCG लस टोचली जाते. प्रश्न क्रमांक 25, H2SO4 हे खालीलपैकी कशाचे रासायनिक सूत्र आहे? तर H2SO4 हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 सल्फ्युरिक आम्ल. कशाचे? सल्फ्युरिक आम्ल याचे रासायनिक सूत्र आहे. तसेच पहा सल्फ्युरिक आम्लांना रसायनाचा राजा असे म्हटले जाते. काय? रसायनाचा राजा, किंग ऑफ केमिकल असे म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक 26. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 कोयना. कोयना हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते सातारा. तर सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असल्याने त्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 10. तर समृद्धी महामार्ग हा पहा महाराष्ट्रातील मुख्य 10 जिल्ह्यातून जातो. प्रश्न क्रमांक 28. कोणतीही वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात आधी असलेले HTTP काय असते? तर कोणतीही वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात आधी असलेले HTTP हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 प्रोटोकॉल असते. काय असते? प्रोटोकॉल. तर HTTPचा फुल फॉर्म काय आहे तर ते हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा HTTPचा फुल फॉर्म आहे, जे की इंटरनेटवर डेटा ट्रान्सफर करण्याचे नियम असतात. प्रश्न क्रमांक 29. निसर्गात आढळणारा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा हिरा. हिरा हा निसर्गात आढळणारा सर्वात कठीण निसर्ग पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 30. लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्यायी ओळखायचा आहे. तर कोणता आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा पालक. पालक हा लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय आहे.